हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 26 फेब्रुवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारचे डेली करंट अफेअरचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान धर्मगार्जियन सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, जपान। भारत आणि जपान या दोन देशांदरम्यान हा धर्मगार्जियन सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे। तर भारतीय सेना आणि जपानी सेनेमध्ये संयुक्त सैन्य अभ्यास धर्मगार्जियनचे हे 5वं संस्करण राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरू झालेलं आहे। 25 फेब्रुवारी ते 9 मार्च 2024 पर्यंत हा सैन्य अभ्यास सुरू असणार आहे। दरवर्षी हा सैन्य अभ्यास आयोजित केला जातो। दोन्ही सैन्याच्या तुकडीमध्ये 40 जवान सामील असणार आहेत। या सैन्यामध्ये भारतीय सेनेचे नेतृत्व राजपुताना रायफल्सच्या एका बटालियनकडून केलं जात आहे। या संयुक्त सैन्य अभ्यासाचे पहिले संस्करण सन 2018 मध्ये आयोजित करण्यात आलं होतं। तर जपानसोबत हे संयुक्त सैन्य अभ्यास पार पडत आहे। जपानची राजधानी आहे टोकियो। चलन आहे जपानी येन आणि पंतप्रधान आहेत फुमियो किशिदा। पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील पहिली महिला पीच क्युरेटर कोण बनली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, जेसिका कल्याण। ही भारतातील पहिली महिला क्रिकेट पिच क्युरेटर बनलेली आहे। तर जेसिका कल्याण महिला पिच क्युरेटर बनणारी भारतातील पहिली व्यक्ती आहे। क्रिकेटमधील पिच बनवणारी आणि देखरेख करणाऱ्या व्यक्तीला पिच क्युरेटर असे संबोधलं जातं। सध्या सुरू असलेल्या WPL अर्थात महिला प्रीमियर लीगच्या दरम्यान त्यांना ही संधी मिळालेली आहे। महिला प्रीमियर लीग स्पर्धांचे हे दुसरं वर्ष आहे। 23 फेब्रुवारी ते 17 मार्च 2024 पर्यंत या स्पर्धा पार पडणार आहेत। या स्पर्धेचे पहिले संस्करण मुंबई इंडियन्स संघाने जिंकलेलं आहे। तर जेसिका कल्याण यांनी 2018 मध्ये BCCI क्युरेटरशिपची परीक्षा उत्तीर्ण केलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024चे आयोजन कोणत्या देशात केले जात आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे स्पेन। स्पेन या देशामध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024चे आयोजन हे केलं जात आहे। तर दरवर्षी आयोजित होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसचे आयोजन यावेळी बार्सिलोना स्पेनमध्ये केलं गेलं आहे। 26 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान यावेळीची मोबाईल वर्ल्ड काँग्रेस आयोजित होणार आहे। मायक्रोसॉफ्ट, एक्सेलटेक, LF एरोनॉटिक्स आणि डेल टेक्नॉलॉजी यांसारख्या कंपन्यांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। तर स्पेनमध्ये पार पडणार आहे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस। स्पेनची राजधानी आहे मेड्रिड। चलन आहे युरो। पंतप्रधान आहेत पेड्रो सँचेज। पुढचा प्रश्न पाहूया, नुकताच केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 24 फेब्रुवारी। 24 फेब्रुवारी या दिवशी नुकताच केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस साजरा करण्यात आला। तर दरवर्षी हा 24 फेब्रुवारी दिवस केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाकडून केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो। केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क यांच्या महत्त्वांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो। ब्रिटिश काळामध्ये 1855 मध्ये या उत्पादन शुल्क विभागाची स्थापना करण्यात आली होती। या विभागामार्फत सर्व प्रकारचे अप्रत्यक्ष कर तसेच कस्टम ड्युटी आणि एक्साईज ड्युटी यावर देखरेखी ठेवली जाते। पुढचा प्रश्न पाहूया, NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने राजस्थानमध्ये कोणत्या ठिकाणी पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, छत्तीसगड। राजस्थानमधील छत्तीसगड या ठिकाणी NTPCने जो पहिला सौर ऊर्जा प्रकल्प आहे हा सुरू केलेला आहे। तर NTPC राजस्थानमध्ये छत्तीसगड येथे पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केलेला आहे। सध्या हा प्रकल्प 70 मेगावॅट क्षमतेने सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। NTPC संपूर्ण देशामध्ये 6000 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे 17 प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत। छत्तीसगड प्रकल्पाची एकूण ऊर्जा क्षमता 150 मेगावॅट आहे आणि मार्च 2024 पर्यंत ही क्षमता कार्यान्वित होणार आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी 370 दशलक्ष युनिट ऊर्जा निर्माण केली जाणार आहे आणि या ऊर्जेच्या माध्यमातून 60,000 घरांना वीज पुरवठा हा केला जाणार आहे। तर NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारतातील सर्वात मोठा ऊर्जा समूह आहे। देशातील ऊर्जा क्षेत्राच्या विकासात गतिमानता आणण्यासाठी 1975 मध्ये NTPCची स्थापना करण्यात आली होती। 2010 मध्ये महारत्न कंपनीचा दर्जा NTPCला देण्यात आला होता। सध्या NTPCचे अध्यक्ष आहेत गुरदीप सिंग। पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणी सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, IIT गुवाहाटी। IIT गुवाहाटी यांनी देशातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था सुरू केलेली आहे। तर IIT गुवाहाटीने एज्युरॅड यांच्या सहकार्याने भारतातील सर्वात मोठी रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन सुरू केलेली आहे। या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून भारतात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे। 18 एकर परिसरामध्ये हे केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे।
या प्रशिक्षण संस्थेकडून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अधिकृत केलेले रिमोट पायलट प्रमाणपत्र हे दिलं जाणार आहे। या संस्थेच्या माध्यमातून नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत शेती क्षेत्रातील तसेच स्वसहाय्यता गटातील महिलांना देखील यामार्फत प्रशिक्षण हे दिलं जाणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पहिला महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्स्पोचे आयोजन कोठे करण्यात आलं आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पुणे। महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये महाराष्ट्रात पहिल्या MSME डिफेन्स एक्स्पोचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे। तर 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पुण्यातील मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 3 दिवसीय MSME एक्स्पोचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनाला सशस्त्र सेना, सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम आणि आयुध निर्माणी हे सहभागी झालेले आहेत। पंतप्रधान मोदी यांच्या कल्पनेनुसार आत्मनिर्भर भारत मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे। या प्रदर्शनादरम्यान भारतीय हवाई दलाच्या मेड इन इंडिया समर 2 आणि आकाश या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या शस्त्रास्त्र प्रणालीचे प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। उत्तर भारतातील पहिल्या पिझ्झा ATMची सुरुवात कोणत्या ठिकाणी केली गेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी चंदीगड। चंदीगड या ठिकाणी उत्तर भारतातील पहिल्या पिझ्झा ATMची सुरुवात ही केली गेली आहे। तर चंदीगड औद्योगिक आणि पर्यटन विकास निगमने पिझ्झा ATMची सुरुवात केलेली आहे। या पिझ्झा ATMच्या माध्यमातून 3 मिनिटांमध्ये गरमागरम पिझ्झा हा मिळणार आहे। या कल्पनेची अंमलबजावणी आयमॅट्रिक्स ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत डॉक्टर रोहित शकर यांच्यामार्फत ही केली जात आहे। पिझ्झा ATM ही जी आहे संकल्पना ही फ्रान्स या देशाची संकल्पना आहे आणि भारतामध्ये आता हे पहिल्यांदाच पिझ्झा ATMची सुरुवात करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या आवारामध्ये आयुष समग्र आरोग्य केंद्राचे उद्घाटन कोणी केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए धनंजय चंद्रचूड। सर्वोच्च न्यायालयाच्या आवारामध्ये आयुष समग्र आरोग्य केंद्राचे उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। भारताचे मुख्य न्यायाधीश आहेत डॉक्टर धनंजय चंद्रचूड आणि यांनी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये आयुष समग्र आरोग्य केंद्राचे उद्घाटन हे केलं आहे। आयुष समग्र कल्याण केंद्रामध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक कल्याण या सुविधा या केंद्रामार्फत पुरविल्या जाणार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच जेफ्रीज या वित्तीय संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार कोणता देश 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आपला देश भारत। या जेफ्रीज या वित्तीय संस्थेने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरणार आहे। तर न्यूयॉर्कमधील संस्था आहे जेफ्रीज आणि यांनी एका अहवालामध्ये पुढील 4 वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचणार असल्याचे भाकीत हे केलेलं आहे। 2027 पर्यंत भारत, जपान आणि जर्मनी या देशांच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। सायबर क्राईम रिपोर्ट 2024 नुसार भारत या क्रमवारीमध्ये कोणत्या स्थानी आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 80व्या क्रमांकावर आहे भारत सायबर क्राईम रिपोर्ट 2024 या क्रमवारीमध्ये। तर 2024मध्ये नुकताच जाहीर झालेल्या या सायबर गुन्ह्यांच्या क्रमवारीमध्ये 2023 या वर्षामध्ये प्रत्येक देशात सायबर क्राईमची क्रमवारी दाखवली गेली आहे। या क्रमवारीमध्ये भारत 80व्या क्रमांकावर आहे। भारतातील जवळजवळ 34% ग्राहकांनी त्यांच्यासोबत सायबर गुन्हे घडल्याचे सांगितलेले आहे आणि भारत या क्रमवारीमध्ये 80व्या क्रमांकावर आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या राज्य सरकारने विशेष वाघ संरक्षण बळ स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणसोबत करार केला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेश या पूर्वोत्तर राज्याने विशेष वाघ संरक्षण बळ स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणसोबत करार हा नुकताच केलेला आहे। तर अरुणाचल प्रदेश सरकारने राज्यातील पहिले विशेष संरक्षण बळ स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण जे आहे यांच्यासोबत करार केलेला आहे। अरुणाचल प्रदेशमध्ये वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या 3 वाघ अभयारण्य आहेत, नामदफा, कमलांग आणि पक्के असे हे 3 वाघ अभयारण्य आहेत। राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार केलं गेलं आहे आणि यांचे अध्यक्ष जे आहेत हे देशाचे केंद्रीय पर्यावरण मंत्री असतात। वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार स्थापण्यात आलेली आहे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची आणि सध्या पर्यावरण मंत्री जे आहेत आपल्या देशाचे ते आहेत भूपेंद्र यादव। तर अरुणाचल प्रदेशमध्ये हे पहिलं विशेष संरक्षण बळ स्थापन होणार आहे। अरुणाचल प्रदेश राजधानी आहे इटानगर, मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू, राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक। तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन। सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा, आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।